चांदोरकरजी, मला सांगा, तुम्हाला पटतंय का की आंदोलन सुरुवात होण्याआधीच, म्हणजे अण्णांनी सांगितलं 9 वाजता मी सुरुवात करणार, 7:30 वाजताच अण्णांना अटक केली? म्हणजे काय आहे की पोलिसांनी आधीच ठरवलं की आम्ही अटक करणार आहे ना? मंदारजी, अण्णांचं गेल्या 5-6 दिवसामधलं जे वक्तव्य आहे, त्या वक्तव्याचा आपण थोडासा जर विचार केला तर त्या वक्तव्यामुळं या देशामध्ये लॉ अँड ऑर्डरचा मोठा प्रश्न तयार होऊ शकत होता. अण्णा असं छातीत टोकपणे सांगत होते की देशातील 120 कोटी लोक माझ्या बरोबर आहेत. अण्णा असं सांगत होते की माझा लोकशाही पार्लमेंटवरती विश्वास आहे पण एमपीज वरती विश्वास नाही. अण्णा असं सांगत होते की मी जे करतो, माझे जे बिल आहे तेच बिल पास करायला पाहिजे. आणि अटकेबद्दल विचारलं, बिलाबद्दल नाही. मग ते त्याचे बॅकग्राऊंड सांगितलं, तुम्ही अटक केली. अण्णा म्हणाले माझं बिल ठेवा. त्यामुळं परिस्थिती अशी झाली की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं हे पोलिसांचं काम आहे. आणि तुम्ही जे म्हणाला, तुमचं जे स्टेटमेंट होतं की सरकारनं, अण्णांनी ते शांततेने केलं आणि सरकारनं ते शांततेनं पाळलं नाही, हे चुकीचं आहे. आज मुंबईच्या रस्त्यामध्ये 20 पोरं होती, ती टोप्या घालून फिरत होती अण्णांची. मुंबईमध्ये 1,20,00,000 लोक राहतात आणि ती 20 पोरं फिरत होती. पोलिसांना वाटलं असतं तर त्यांना सप्रेस करता आलं असतं. आझाद मैदानामध्ये 100-200 होती, सप्रेस करायचं केलं. पण लोकशाहीमध्ये जसं चिदंबरांनी सांगितलं, दे वर अलाउड. मग फक्त 20 लोक होती, ठीक आहे, पीसफुल डेमॉन्स्ट्रेशन. मला सांगा, 20 लोक होती, मग एवढी घाबरायचं कारण काय होतं? माझं तुम्हाला सांगा, असं आहे की शांतता प्रस्थापित होणं आवश्यक आहे. देशामध्ये 120 कोटी लोक आहेत. यू मीन टू से दॅट ऑल दोज पीपल आर विथ अण्णा हजारे? यू मीन टू से दॅट लोकपाल बिल जे अण्णा हजारेंनी दिले ते कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये जिथं येतं ते ओके आहे, परंतु जे कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये येत नाही, ज्याचा संपूर्ण अधिकार मेंबर पार्लमेंट. माझ्यामध्ये आपण त्यांच्या अटकेबद्दल बोलतोय, मी त्या लोकपाल बिलावर अटकेचं कारण मी लोकपाल बिलावर येतो. आणि माझ्यामध्ये आपण मुंबईचे शॉर्ट्स पण बघूया, तिकडे तुम्हाला दिसतील हे 20 लोक केवढे मोठे होते. आमच्या कॅमेऱ्यात 20 पेक्षा जास्त आहेत लोक. पण मी येतो तुमच्याकडे. मला अमरापूरकरजी तुम्ही सांगा की ज्या पद्धतीने त्यांनी शांततेत स्वतः सांगितलं की कोणी व्हायलन्स करू नका, शांततेच्या मार्गाने जा, आणि अशा माणसाला आज सरकारने जेव्हा अटक केलं तेव्हा तुम्हाला काय वाटतं, एक अभिनेता म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटलं की या माणसाला अटक का केली? नाही, ही सरकारच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी आहे. त्यांना असं वाटलं की रामदेव बाबानंतर यांच्या बाबतीत जरा आपण जोर लावला तर होईल, पण ही त्यांची फार चूक होती. ते स्वतःला फार चुकीचं समजत होते आणि खूप घमेंडीत होते. त्यांच्या लक्षात नाही आलं की आज 10-20 लोक मुंबईची नव्हते, मुंबईचे हजारो लोक, आपल्याला शॉर्ट बसतात चांदोकर, तुम्ही बघू शकता, लाखो लोक जे आज मुंबईच्या टेलिव्हिजन समोर बसलेले आहेत, विविध भाषातले लोक, विविध धर्माचे लोक, विविध जातीचे लोक, सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे की सरकारने हा जो माथेफिरूपणा केलेला आहे, हा वेडेपणा केलेला आहे, हा करता कामा नये. आणि अण्णा हजारेंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लोकपाल बिलाच्या बाबतीत पूर्ण शरणागती आता पत्करलेली आहे सरकारनं. आणि ही शरणागती पत्करली आहे, शहाणपणा झाला. अजून जर 1-2 दिवस हे थांबले असते त्या देशाचे काय हाल अहवाल झाले असते हे यांनाही लक्षात येत नाही. नुसतं कायद्याचा शब्दच्छल करून किंवा केस काढून उपयोग नसतो. शेवटी कायदा कोणासाठी असतो? लोकांसाठी असतो, जनतेसाठी असतो. आणि या जनतेच्यासाठी कायदा केलेले लोक जेव्हा कायद्याची कलमं दाखवून 120, 130, 150 असं म्हणून जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा ब्रिटिशांनी केलेले कायद्याचीच ही कलमं बोलत असतात. हे काय वेगळं बोलतात? ब्रिटिशांनी केलेला आतापर्यंतचा सगळा जो LLBचा अभ्यास आहे तोच हे करत असतात, वेगळं काय करत असतात? तेव्हा अशा प्रकारे शब्दच्छल करू नये. उलट माझं मत असं आहे की तुम्हाला जर आतून वाटतंय, पक्षाची भूमिका काही का असेना, कुठल्याही पक्षाची भूमिका काही का असेना, पण तुम्हाला जर आतून वाटतंय की हे योग्य आणि व्हायला पाहिजे, हा भ्रष्टाचार निघाला पाहिजे, ही अंधाधुंदी थांबायला पाहिजे, तर सर्व पक्षांनी याबद्दल आणि सर्व पक्षातल्या सर्व लोकांनी एकमुखाने याला पाठिंबा द्यायला पाहिजे. असं न करता हा शब्दच्छेद, हा शब्दभेद, हा याचा प्रवक्ता, तो त्याचा प्रवक्ता, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आणि कलावंताला कळत नाही की हा कशा करता करतायत.
जेव्हा ते जे स्पष्ट दिसतंय, जे स्पष्ट जाणवत आहे, जे लोकांच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, मनात आहे, आज तरुणांपासून लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण हे बोलतायत आणि सर्व भाषेतले लोक बोलतायत, सर्व राज्यातले लोक बोलतायत, हजारो लोक बोलतायत, कोट्यावधी लोक बोलतायत. आणि यांनी जर आज अण्णांना सोडलं नसतं तर या 8 दिवसामध्ये या देशामध्ये काय अराजक सादृश परिस्थिती माजली असती हे यांनाही कल्पना येत नाही. अजूनही हे लोक आपल्या पक्षाचे प्रवक्तेपण म्हणून अशा प्रकारची विधानं करतायत आणि हे अत्यंत त्रासदायक आहे. बरोबर आहे. खरंच याचा बऱ्याच जणांना त्रास होतोय. मला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सांगा की खरंच पार्टी सोडून या घटनेकडे बघायची आता वेळ आली आहे का? कारण करप्शन ही लागलेली कीड आहे. माझ्या मते याच्यात कोणाचंच दुमत नसेल, पण मग हे काढायची कशी याच्यावर सगळ्यांचं मत एकमत का होत नाही? 100% पार्टीच्या पलीकडे जाऊन याचा विचार आपल्याला करावा लागेल. ज्या प्रकारे अण्णांवर आज कारवाई करण्यात आली, एक प्रकारे लोकशाहीमध्ये सत्तेच्या मधामध्ये चूर असलेल्या सरकारला असं वाटावं की आम्ही कोणालाही चिरडून टाकू शकतो, त्याचंच हे द्योतक होतं. शेवटी अण्णांच्या ज्या मागण्या होत्या त्यातल्या मागण्या जर सरकारला मान्य नव्हत्या तर सरकार अण्णांची चर्चा करू शकलं असतं. सरकारने गेल्या 3-4 दिवसामध्ये अण्णांशी सकारात्मक चर्चा करण्याचा प्रयत्नच केला नाही. उलट अण्णांवर आरोप लावायचे, अण्णाच भ्रष्टाचारी आहे असं सांगायचं. काय एकेका मंत्र्याचा आवेश होता, जणू काही अण्णा हजारे म्हणजे चोरच, अशा प्रकारचं भासवण्याचा प्रयत्न हे मंत्री करत होते. आज ज्यावेळेस अण्णांचं समर्थन या सगळ्या मंत्र्यांनी बघितलं त्याच्यानंतर मात्र सगळ्यांचा आवेश गळून पडला. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, जाती, धर्म, पंथ, पक्ष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या लोकांना असं वाटतं की या देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे, त्या सगळ्यांनी या मुद्द्यावर एकत्रितपणे येण्याची आवश्यकता आहे. चांगले एलिमेंट्स, वाईट एलिमेंट्स हे सगळीकडे आहे, पण चांगल्या एलिमेंट्सनी जर एकत्रित येण्याचा प्रयत्न केला, जसं चाणक्य म्हणतात की राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनों की दुर्जनता से नहीं हुई उतनी सज्जनों की निष्क्रियता से हुई है. ही जी निष्क्रिय सज्जन शक्ती आहे आज ती सक्रिय होते आहे. अण्णांच्या रूपानं आज रस्त्यावर जे लोक उतरले, यांनी कदाचित अनेकांनी कधी आंदोलनाची भाषा केलेली नाही, पण लोकांमध्ये जागृती येते आहे आणि ही जागृती दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करेल तर निश्चितपणे या ठिकाणी ती लोकशाहीची हत्या ठरेल. आज अण्णांना अटक करणं ही लोकशाहीची हत्या होती. मला या ठिकाणी आनंद वाटतो की अण्णांना रिलीज करण्याचा निर्णय केला, पण नुसतं यांनी होणार नाही. अण्णांना रिलीज करून पुन्हा त्यांना स्थानबद्ध करणं अशा प्रकारचं काम जर सरकार करेल तर ते मान्य होणार नाही. का बरं अण्णांना तुम्ही अटक केली? अण्णांनी शांतीपूर्णरित्या या ठिकाणी उपोषण करण्याची परमिशन मागितली होती. तुम्ही अशी अट कशी टाकू शकता? उपोषणामध्ये 5,000च्या वर लोक नको, तुम्ही अशी अट कशी टाकू शकता? 3 दिवसाच्या वर उपोषण नको. हे कुठल्या संविधानाच्या चौकटीत बसतं? संविधानाच्या चौकटीत लिबर्टीवर काही आपल्याला बंधनं टाकता येतात, पण जी बंधनं सरकारने टाकली ती लिबर्टीवरची असंवैधानिक अशा प्रकारची बंधनं होती. आणि म्हणून सरकारने, कोणीतरी म्हटली गोष्ट खरी आहे, अमरापूरकरजींनी, सरकारला असं वाटलं ज्याप्रमाणे रामदेव बाबांना आपण चिरडून टाकलं त्याचप्रमाणे अण्णा हजारेंना आपण चिरडू शकतो, आणि त्याच अभिमानामध्ये, दुराभिमानामध्ये आज अण्णांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पण पक्षभेद सोडून, जातीभेद सोडून, पंथभेद सोडून, प्रांतभेद सोडून देशात आणि देशाबाहेर जनता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एकत्रित झालेली आहे. सरकारला ही काळाची नांदी, ही काळाचा आवाज समजूनच घ्यावा लागेल, हे माझं सरकारला आव्हान आहे. बरोबर आहे. आपल्याकडे नरेंद्र चपळगावकर पण आहेत, निवृत्त न्यायाधीश. नरेंद्रजी, तुम्ही काय म्हणाल की कुठल्या कायद्यात किंवा कुठल्या चौकटीत बसलं हे की सरकारने अण्णांचं उपोषण सुरू होण्याआधीच किंवा म्हणजे ते घरातून खाली आले आणि त्यांना अटक केली? खरंच हे आपल्या कायद्याच्या दृष्टीने बरोबर आहे का? असं आहे, हा तुम्ही विचारलेला प्रश्न फार तांत्रिक आहे, त्याचं उत्तर मी देईन. तत्पूर्वी पण मला हे सांगू द्या की अण्णांच्या या आंदोलनामध्ये आज जी दृश्य मी पाहत होतो, औरंगाबादमध्ये पाहिली आणि इतरत्रही पाहिली, याच्यातला एक चांगला भाग असा की सर्व देशभर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तीव्र चीड सामान्य माणसाच्या मनात आहे आणि सामान्य माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे ही गोष्ट आता गेलेली आहे. याच्यातली दुसरी गोष्ट जी आहे, ज्याचा सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे, ती ही आहे की सामान्य माणसाचा, विशेषतः तरुणांचा कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही.
ते स्वतंत्रपणे आता अशा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या शोधात होते आणि म्हणून हा प्रश्न हातात घेऊन उभे असलेले अण्णा हे त्यांना आपले नेते वाटू लागले. म्हणजे आपण कुठे चुकलो हे सुद्धा आता संसदीय लोकशाहीमध्ये जे लोक आहेत त्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो असा आहे की यांची अटक जी झाली ती कायदेशीर होती का? अटक कायदेशीर असण्यापेक्षा ती करण्याची गरज होती का हा खरा प्रश्न आणि त्यासंबंधीचा निर्णय हा सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यायचा असतो. आता दुसरं असं आपण क्षणभर मान्य करू की त्यावेळेला त्यांना असं वाटलं की 10-5 हजार लोक एकत्र आले आणि तिथं आपण जर काही अण्णांना अटक केली किंवा लोकांना थांबवलं तर काही शांतताभंग होईल. समजा असं धरू की हे चूक बरोबर होतं, पण त्यांना तिहाड जेलमध्ये नेण्याचा जो काही प्रकार झाला हा तर अत्यंत चुकीचा इतकंच नव्हे तर निंदनीय आहे. साधी गोष्ट अशी आहे की तुरुंग नियमांच्या मध्ये कोणत्याही घराला अगदी सरकारी गेस्ट हाऊसला सुद्धा तात्पुरता तुरुंग म्हणून जाहीर करता येतं. ज्या त्या पोलीस मेसमध्ये त्यांना नेलं होतं तिथंच म्हणायचं की हा तात्पुरता तुरुंग म्हणून आम्ही जाहीर केलाय. ते एक नोटिफिकेशन काढायला काही फार वेळ लागत नाही. आणि असं जर झालं असतं लोकक्षेम वाढत नाही. आणि तुरुंगात कोणाला डांबल्याने जर चळवळी संपत असत्या तर आपल्याकडे झालेल्या चांगल्या चळवळी यापूर्वी झाल्याच नसत्या. स्वातंत्र्याच्या चळवळी झाल्या नसत्या, स्वातंत्र्यानंतर शेकडो लोकांच्या चळवळी झाल्या नसत्या. आता जेलमध्ये एखाद्या माणसाला ठेवत असताना त्याची गरज काय होती आणि त्यामुळे आपल्याला कायदा सुव्यवस्थेलाही मदत होणार का? आणि लोकांच्या मनामध्ये ज्या कॉजसाठी ज्या कारणाच्यासाठी म्हणून तू ही चळवळ करतो आहे ते लोकांच्या मनातलं काढून टाकण्यात आपल्याला यश येणार आहे का? याचा थोडासा विचार सरकारने सुद्धा करायला पाहिजे. त्यांनी आता शहाणपणाचा जो निर्णय संध्याकाळी घेतला तो जर सकाळीच घेतला असता आणि असं जर केलं नसतं त्या जेलमध्ये पाठवण्याची गोष्ट तर ती अधिक चांगली झाली असते. बरोबर आहे. आधीच जर पाठवलं नसतं तर हे बरं झालं असतं असं मत आहे. पण हे पाठवायची खरंच गरज होती का? जसं चपळगावकरजी म्हणतात ते. मला पुन्हा एकदा सांगा चांदूरकरजी, तुम्हाला वाटतं का की पाठवायची गरज होती? नाही काय आहे सोडायची गरज काय ते पण सांगा. नाही काय आहे की अण्णांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला काँग्रेसचा विरोध आहे असं नाही आहे. अण्णांचं जे लोकपाल बिल आहे त्या बिलाला सुद्धा काँग्रेसचा विरोध नाही. अण्णांनी जो ड्राफ्ट दिला त्यातील 2-3 स्ट्रॅटेजिक पॉइंट सोडून बाकी त्यांचा ड्राफ्ट जसाच्या तसा त्यांनी मान्य केलेला आहे. बिल जेव्हा स्टँडिंग कमिटीकडे गेलं तेव्हा अण्णांना त्यांनी बोलावून सांगितलं की तुमचं जे आहे आम्ही त्या याच्यामध्ये विरोध कशाला आहे? विरोध कशाला म्हणजे गव्हर्नमेंट कॅनॉट डिसाइड इट इज द पार्लमेंट दॅट हॅज टू डिसाइड. आणि हे अण्णांना कळत नाही काय? अण्णासारख्या माणसाला कायदे करण्याचा अधिकार हा संसदेचा आहे आणि तो सरकारचा अधिकार नाही. सरकार ते मायनॉरिटीतलं आहे. काँग्रेस पक्षाचं तुम्ही घेऊन बसला. काँग्रेस पक्ष फक्त बिल पास करू शकतं का? त्याला बाकीच्या पक्षांचं सहकार्य पाहिजे. आता देवेंद्र फडणवीस जे म्हणाले मी त्यांचं स्वागत करतो. सगळ्या पक्षांनी पार्टीची भूमिका सोडून देशहितामध्ये त्या बिलाला पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये अण्णाची जी मतं आहेत ती मान्य केली तर ते पास होईल. पण संसदेत गेल्यानंतर एक स्टँड घ्यायचा आणि बाहेर एक स्टँड घ्यायचा हे धुतुंडीपणाचं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा अण्णासाहेब हजारेंना फायदा मिळाला आणि त्याच्यामुळं त्यांचं हे जे उपोषण ते रोज स्टँड बदलत होते. एक दिवस म्हणाले की पंतप्रधान त्यात नाही आलं तरी चालेल. जेव्हा ते स्टँडिंग कमिटीला भेटून आले तेव्हा म्हणाले की मला अजूनही कळलं नाही तुमचा आणि म्हणून देशातील विरोधी पक्ष हे आंदोलन करण्यासाठी अयशस्वी झाल्यामुळं आणि आता ते जस्टिस चपळगावकर म्हणाले त्याप्रमाणे तरुणांना अण्णासारखा नेता पाहिजे होता. याचा अर्थच असा आहे की या देशातील विरोधी पक्ष हा सक्षम नाही आणि हे भारतीय जनता पार्टीचे नेते. माझ्यामध्ये तो मुद्दाच नाही. मुद्दा नाही कसा मुद्दा आहे ना. मुद्दा हा आहे की मग तुमचा जर अण्णांना विरोध नव्हता मग अण्णांना अटक करण्याची तुम्हाला का गरज वाटली? देशामधील परिस्थिती जी आहे ती परिस्थिती कंट्रोल करणं हे काम कोणाचं आहे? अण्णा जर निर्माण का झाली? एक मिनिट. अण्णा असं म्हणाले पंतप्रधान खोटारड आहे. अण्णा असं म्हणाले की नाही? सामान्य नागरिकाला देशाचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मंत्री असो किंवा कोणी असो त्याला बोलण्याचा अधिकार आहे.
त्याला जे वाटतं ते सांगण्याचा अधिकार आहे आणि त्याबद्दल तुम्ही मान्य तुम्ही करा असं अथवा नका करू. केवळ तो तुमचा काँग्रेसचा पंतप्रधान बरोबर आहे. म्हणून हे म्हणता कामा नाही, नाही. नाही. तो जर उद्या मुद्दा आडवाणी तो असा असते नाही. तर हे यांना बरोबर मुद्दा वाटलं तो असतं. नाही. कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्क मध्ये बसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं पार्लमेंट इज सपोज टू पास. अच्छा, नाही, नाही, मला- यांनी भ्रष्टाचार करायचा आणि विरोधी पक्षाला सामान्य लोकांसाठी असते, सामान्य लोकांच्या welfareसाठी असते. आम आदमीसाठी असते. मी सर्व त्याच्यासाठी गोष्टी- मागे आम्ही उभे राहू. या देशाच्या जनतेला भ्रष्टाचार नको आहे. काढताय कॉन्स्टिट्यूशनचं नाटक तांत्रिक तुम्ही हे अशी मुद्दा. दिशाभूल त्याच्यामध्ये करण्याचा प्रकार देशातील 120 कोटी लोकांचं नाही, आणि मला- देशातील ठीक आहे. विविध जाती नाही, नाही, मला धर्माचं चांदोरकरजी त्याच्यामध्ये- अजूनही मला कळलं नाही. मला प्लीज समजावा तुम्ही. मला सांगा की ठीक आहे, तुमचा विरोध कोणालाच नव्हता, मग अण्णांच्या उपोषणाला का विरोध केला तुम्ही? असं आहे लॉ अँड की- ऑर्डरची नंतरची गोष्ट होती. No, 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 no. तुम्ही जर अण्णांच्या मुद्द्याला तुमचा विरोध नव्हता. अण्णांच्या उपोषणाला आमचा विरोध नव्हता. अण्णांचं उपोषण हे महात्मा गांधींनी उपोषण केले, ते एकटे महात्मा गांधी उपोषण करत होते. अण्णांनी सांगितलं की माझ्याबरोबर 5,000 लोक उपोषण करायला पाहिजेत. काय गरज त्यांनी आहे? नाही सांगितलं. त्यांनी नाही सांगितलं. ही मेड इट. ही सेड की सगळ्यांनी या, आवाहन केलं. आणि त्यांनी आव्हान केलं. आव्हान नाही, मग काय केलं त्यांनी? आव्हान आणि आव्हानामध्ये हा, फरक आव्हान आहे. केलं की म्हणजे काय माझ्याबरोबर केलं? तुम्ही साथ द्यायला पाहिजे म्हणजे आणि that is त्याला what. सगळ्या मग देशातून गांधी साथ सारख्या द्यावी. नाही, मला सांगा, माणसाला हे डेमोक्रेसीमध्ये चुकीचं आहे का? आवाहन करणं? डेमोक्रेसीमध्ये हे अशासाठी अहो, चुकीचं आहे गांधीसारख्या की माणसानं काँग्रेसच्या लोकांना अमरापूरकरजी मला बोलू द्या, माझा पॉईंट आपण घेऊया त्यांचं म्हणणं घेऊया. लेट मी पुट माय से इन द मॅटर. प्रश्न असा आहे की गांधी जेव्हा उपोषणाला बसत होते ते एकटे बसत होते, आणि गांधींना हे माहिती होतं की मी एकटा उपोषणाला बसलो तर संपूर्ण देश माझ्या पाठीमागे आहे, आणि गांधीला कोणी टच करू शकत नव्हतं. आज मी आपल्या माहितीसाठी सांगतो की महात्मा गांधी नंतर अण्णा हजारे ही तुलना होऊ शकत नाही. नाही, आम्ही- You listen to माझ्यामध्ये me. मुद्दा वेगळा आहे. मुद्दा वेगळा आहे. Listen to me. नाही 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 फार महत्त्वाचं नाही. मुद्दा आहे. चांदोरकरजी, मी त्या तुम्ही मुद्द्यावर येतो. आज अण्णा नाही, हजारे नाही. महात्मा गांधी बरोबर तुलना नाही, नाही, करता. कुठे म्हणतो? महात्मा गांधी नाही, नाही, was- तुलना महात्मा गांधी वॉज अ फादर ऑफ द नेशन. प्रश्न- अण्णा हजारे भ्रष्टाचाराची तुलना आहे. राळेगाव सिद्धी. प्रश्न तुलनेचं नाही अरे, आहे. गांधीजी सुद्धा एका पोरबंदर सारख्या गावातून हो, आले पण he was a होते. father. या देशातला प्रत्येक त्या माणूस- माणसानं त्या माझ्यामध्ये माणसानं इथे स्वातंत्र्याची लढाई जिंकली आणि चांदोर- पूर्ण अहो, देश आता हे फुकला गेला. भ्रष्टाचाराची अहो, लढाई हे जिंकताय. भ्रष्टाचाराची लढाई म्हणजे तुम्हाला सांगतो अमराकरजी, अण्णा हजारे इज अ इम्पोर्टेड लीडर. आपल्याबरोबर कुमार सप्तर्षी पण आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा अण्णांबरोबर काम पण केलेलं आहे, अण्णांना जवळून ओळखतात. सप्तर्षीजी, तुम्हाला पटतंय का की ज्याप्रमाणे या इव्हेंट झाल्या, म्हणजे ज्याप्रमाणे घटनाक्रम आहे, अण्णांना पहिल्यांदा ठरवण्यात आलं की करप्ट आहे, मग सावंत कमिटीचा रिपोर्ट दाखवला, पण त्याच्यावरचा एटीआर दाखवला नाही, एटीआर मध्ये जी क्लीन चिट दिली आहे ती सांगण्यात आली नाही, आणि अशा प्रकारे आज अण्णांचं उपोषण सुरू झालं, त्याच्या आधीच त्यांना अटक करण्यात आली. हा जो घटनाक्रम आहे हा बघितला तुम्हाला काय वाटतं की नक्कीच काँग्रेस जी पावलं उचलत आहे ती जनतेच्या हिताची आहेत का? मला बिलकुल असं वाटत नाही की काही हिताचं करतायत. ते एक आपल्याकडं संस्कृत सुभाषित आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. तर चुकाच करायच्या असा काँग्रेसचा निर्णय झालेला दिसतोय. चांदोरकरांसारखे वकील किती पुरे पडणार? चुकाच चुका आहे. तर कसं आहे, एक मुळात मान्य करायला पाहिजे काँग्रेसनी, त्यांनी स्वातंत्र्य लढा केला वगैरे, पण ती काँग्रेस वेगळी, ही काँग्रेस वेगळी. की प्रत्येक देशामधल्या लोकशाहीला स्वतःचा बाज असतो, स्वतःचा पोत असतो. तर आपल्या भारताच्या लोकशाहीला इतर देशातल्या लोकशाहीपेक्षा काय आहे, तर तो असा आहे की जन आंदोलन आणि संसद मिळून आपली लोकशाही तयार होते. याच्यातला एकही घटक काढला तर ती लोकशाही होत नाही. ना संसद संपूर्ण सार्वभौम आहे, ना जन आंदोलन पूर्ण सार्वभौम आहे. आता जो अण्णांना पाठिंबा मिळतोय याची दोनच कारण आहेत. एक, काँग्रेसनं विचार करायचा नाही असा निर्णय घेतलेला दिसतोय, नंबर एक. कशावर ते विचारच करत नाही. आणि दुसरं, विरोधी पक्षांचं फेल्युअर आहे. आणि तिसरं कारण मीडियानी उचलून धरलंय. मला माहिती आहे की जयप्रकाशजींचं आंदोलन यापेक्षा खूप मोठं होतं, यापेक्षा वायडर होतं. परंतु ज्या रात्री अटक झाली सर्व नेत्यांना, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये काहीच झालं नाही. म्हणून इंदिरा गांधी भेटेल त्याला म्हणायच्या की काय झालं, पकडलं म्हणून काय झालं, किसने उफ तक नाही किया. तर इथे मीडिया असल्यामुळे काँग्रेसवाल्यांना आणीबाणीचा फॉर्म्युला रिपीट करता येत नाही. लगेच लोक सेन्सिटिव्ह आहेत. मीडिया नसल्या तर काही होत नाही. हे 19 महिने इमर्जन्सीत आम्ही भोगलेलं आहे.
जेलमध्ये असताना तुम्ही मेले का जगले कोणी विचारत नव्हतं. पण आता मीडिया म्हणायला लागली मेले का जगले, तर ह्या फरक काँग्रेसला लक्षात येत नाही. नंबर 1. दुसरं असं आहे की जन आंदोलन आणि संसद याचं काय नातं आहे. जन आंदोलनामध्ये तुम्ही लोकभावना व्यक्त करता आणि लोकप्रतिनिधींनी संसदेनं त्यातला तथ्यांश घ्यायचा आणि मग तसा कायदा करायचा. हे सारखं म्हणतात कायदा करायचा आमचा अधिकार आहे. अरे आहे ना बाबा, पण तो तथ्य समजून घेत नाही ना. आणि जन आंदोलन असं म्हणायचं नाही की मी कायदा करेन. म्हणून जयप्रकाशजींना जेव्हा कायद्यात बदल करावा लागला, घटनेत बदल करावा लागला, त्यावेळेला त्यांना जनता पार्टी निवडून आणावी लागली, तेव्हा त्यांनी केलं. त्यांनी जन आंदोलन सार्वभौम नाही मानलं. पण त्याचबरोबर त्यावेळेची जी संसद होती ती इंदिरा गांधींना संपूर्ण बहुमत होतं. संपूर्ण बहुमत असताना त्यांना काँग्रेस पक्ष येत नव्हता. आता काय सांभाळता येणार आहे. आता यांचं बहुमतही नाही, यांना कुणी हे करतं. पण दुसरे एक आहे की अण्णा हजारे सारखा आमचा एक खेड्यातला आमचा मित्र हा एवढा राष्ट्रीय याच्यावर जर झाला तर राजकीय पक्षाला का नाही राष्ट्रीय पातळीवरती लोकभावना व्यक्त करता आल्या आणि लोकांना का नाही वाटलं की हे आमचं अभिव्यक्तीचं साधन आहे. याचं कारण हे त्यांचंही फेल्युअर आहे. जितकं काँग्रेस फेल्युअर आहे तितकंच ऑपोजिशनही फेल्युअर आहे. आणि आता तथ्यांश घ्यायचा. तथ्यांश काय आणण्याच्या याच्यात की लोकांना भ्रष्टाचाराचा कंटाळा आलाय. मग याला प्रतिसाद कसा द्यायचा होता काँग्रेस सत्ताधारी म्हणून. आता इथून पुढे आमच्या पक्षात भ्रष्टाचाराला हाकलून दिले जाईल अशी भाषा केली का कधी. अण्णांना ते सकाळी पकडायचं का संध्याकाळी सोडायचं का. अरे साधी गोष्ट आहे. या आपल्या बापानं महात्मा गांधीनं सत्याग्रहाला एवढी प्रतिष्ठा दिलेली आहे. जर अण्णांच्या आंदोलनात व्हायलन्स झाला असता तर त्यांना पुण्य मिळाली नसती. आज नॉन व्हायलन्स आहे, पुण्य मिळणारच. काँग्रेसवाले कसे टिकणार त्याच्याबरोबर. तुमच्या वडिलांनीच तुम्हाला सांगितलेले नॉन व्हायलन्स असलं आंदोलन आक्रमक अहिंसेचं काही करू शकत नाही. मग तुम्ही मुळामध्ये पकडलं ठीक आहे, त्याच्यामध्ये असं असू शकतं त्यांचं डोकं की तिथे जास्त गर्दी होईल, इथे कमी गर्दीत अटक करावं. मग आता परत सोडायचं का. तर याचं संभ्रम, विचार शून्यता